युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. आंबेडकरी चळवळीचा नेता राजू थाटे याच्यावर झाला भयानक हल्ला. कोण आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी युवराज डोंगरे, आपण पाहता आस्था स्टार न्यूज. राजू थाटेला रात्रीचं मारहाण केलं. ठाणे येते जे कोणी मारणारे होते ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. दररोज मी सोशल मीडियावर बघता त्या लोकांना. तुम्ही कसं तर हा जो बाजूने तुम्हाला व्हिडिओ दिसून राहिलेला आहे, हा एक रील स्टार आहे. आणि हा जो एक बाजूने तुम्हाला एक फोटो दिसून राहिला आहे, हा एक रील स्टार आहे. आणि रील स्टारच्या लोकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर बनवतात, रील बनवतात, त्या लोकांनी राजू थाटेला मारहाण केली. त्याच्या गळ्यातली सोन्याची तो गोप होता 20-33 ग्रॅमचा, तो पण लुटला. म्हणजे दरोडा टाकला. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. भरपूर लोकांच्या मनामध्ये असं आहे की राजू थाटेला आम्ही चोप दिला, पण कारण तुम्हाला माहित आहे का, त्याने अण्णाभाऊ साठेवर वाईट वक्तव्य केलं, लवजी वस्तादवर वाईट वक्तव्य केलं. माझा हेतू हा बोलण्याचा आहे की तुम्ही मारा लागत नव्हतं. तुम्ही डायरेक्ट राजू थाटेला लवजी वस्ताद यांच्या पुतळ्यापाशी जाऊन क्षमा मागा लागत होती. अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्यापासून क्षमा मागा लागत होती. विषय खतम. तुम्हाला वाटलं एफआयआर दाखल करायला लागत होती, पण मारहाण करायला लागत नव्हती. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून शिवीगाळ पण केली, बघून घ्या. विचार करा तुम्ही, अशी शिवी, अशी शिवी. माझा हेतू हाच आहे की मांग आणि मारामध्ये दंगली घडवत आहे. आणि हे हरामखोर रील स्टार जे आहे यांना आपण मोठं केलं. बाबा माणूस आहे, पण हे दिखावा आहे. माझ्या आंबेडकरी चळवळीतल्या नेत्यांनो, माझ्या आंबेडकरी बहिणी, माझे भावांनो, आपण या हरामखोरांना मोठं केलं आहे. या सगळ्या रील स्टार लोकांनी राजू थाटेला मारलं. माझं हे म्हणणं आहे की कायदा त्यांनी मोडायला पाहिजे नव्हता. त्यांनी डायरेक्ट तक्रार नोंदवायला पाहिजे की याने अण्णाभाऊ साठेची विटंबना करून राहिला, लवजी वस्ताची विटंबना करून राहिला, तर तक्रार नोंदवली असती, काही विषय वेगळा केला असता. पण तुम्ही डायरेक्ट मारहाण केली, हे चुकीचं केलं. सचिन साठेने वक्तव्य केलं, बाबासाहेब आंबेडकर जिवंत राहिले असते तर महार लोकांच्या भडव्यांच्या गांडीवरला ढुंगणावर लाता मारल्या असतात. तर मग विचार करा, हे वक्तव्य कितपर्यंत आहे. मग याच्या गांडीवर लाता माराव का मग आम्ही आता सचिन साठेच्या? भांडणं करावं का? अबे तुमची सोच आमची सोच मिळत नाही, हे लक्षात ठेवा. सचिन साठेचं हे वक्तव्य हे चुकीचं आहे. मग अरे तुम्ही अगोदर बोलले महाराने आरक्षण खाल्लं, तुम्ही बाबासाहेब आंबेडकराला शिवी दिली, तुम्ही म्हटलं हा महाराष्ट्र खुद्द फुलेशाह आंबेडकरांचा नाही, तुम्ही म्हणता महाराजा गांडीवर लाता मारल्या असत्या. मग विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा की तुम्ही काय काय बोलून चुकले. मग आम्ही काय तुम्हाला फुलं फेकून मारला? चांगलं बोलले. अरे तुम्ही प्रेमाने वागले असते तर आम्ही प्रेमाने वागलो असतो. तुम्ही चांगले बोलले तर आम्ही चांगलं बोललो असतो. माझं विधान, माझं हे बोलणं माझ्या मातंग भावांसाठी नाही आहे. जे कोणी त्याच्या गाडीत रहमान किडा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. माझा हेतू झगडे लावण्याचा नाही, माझा हेतू भांडणं लावण्याचा नाही, आगीत तेल टाकण्याचा नाही. माझा हेतू हाच आहे की दंगली झाल्या पाहिजे आणि झगडे झाले पाहिजे नाही. आज तुम्ही राजू थाटेला मारलं, उद्या चालून आंबेडकरी चळवळीचा नेते म्हणा, काही कार्यकर्ते म्हणा, एखादा माता समाजातल्या नेत्याला मारत, झाला दंगली चालू. तुम्ही मारलं त्याला, हे त्याला मारत. मग काय होणार? तुमच्यात आणि यांच्यात काय फरक राहणार? हेच तर पाहिजे, हेच पाहिजे बीजेपी सरकारला, आरएसएस लोकांना हेच पाहिजे. कारण तुम्ही दोघ जण लढाई केली पाहिजे, तुम्ही झगडे केले पाहिजे. हे तमाशा बघून राहिले. जे सोचत आहे तेच पूर्ण होऊन राहिलेलं आहे मांग आणि मारामध्ये. आणि काही भाडकव लोक आरक्षणाची पिल्ले म्हणतात, महाराने आरक्षण खाल्लं, महाराने दरोडा टाकला.
हा, तुमचंच वक्तव्य आहे ना हे. तुम्ही माता रमाई बाबासाहेब आंबेडकरांना शिवी दिली, तुम्ही काय काय नाही बोलले, सगळं तुम्ही चालू केलं. हा, तुम्ही आमच्या आई बहिणीला शिव्या दिल्या. हा, राजू ताटेने महामानवांना शिव्या दिला असं मी माझं काय मत आहे. राजू ताटेंने अण्णाभाऊ साठेंना वाईट बोलले, लवजी वस्तादांना वाईट बोलले ना, तर तक्रार नोंदवायला पाहिजे, कायदा हाती घेतला पाहिजे नव्हता, त्यांनी तुम्ही मारहाण करायला पाहिजे नव्हती. हे माझं मत आहे. तुमच्यामुळं येड्या फोकायच्या हो, तुमच्यामुळं आता भांडणं आहे. त्या मांग आणि महारामध्ये तेढ निर्माण होणार, भांडणं होणार. तुम्ही शहाणपणा तर केलाच. स्वतःला लय शहाणे समजून राहिले का तुम्ही? त्या राजू थाटेला मारून लय शहाणे समजले का? असं म्हणून मर समजून राहिले का तुम्ही? तुम्ही मरत नाही बे, जनावरा तुम्ही. बाबासाहेबाच्या नावाने व्हिडिओ बनवून तुम्ही हमदर्दी तर घेतलीच, फॉलो तर घेतले. हा, अरे स्वतःला तुम्ही काय समजता काय नाही. माझं हेच मत आहे की सगळे रील स्टार होते, हे जे सगळे रील बनवणारे होते सोशल मीडियावर, आणि त्यांना मारहाण केली. राजू थाटेला मारहाण करणं म्हणजे दंगली घडवणं. आणि मारहाण करून काय साध्य केलं तुम्ही? स्वतःला तोका समजले का? अरे ह्या तुमच्यामुळं मांग आणि महारामध्ये ते निर्माण झाला आहे. तुमच्यामुळं मांग आणि महारामध्ये ते निर्माण झाला आहे, आणि हे प्लॅनिंग करून केलं आहे सगळ्या गोष्टी. माझ्या बौद्ध बांधवांनी, माझ्या मातंग भावाने हे प्लॅनिंग करून ठरलेलं आहे. राजू ताटेला शिक्षा मिळाली पाहिजे होती, ते कायद्याने घ्यायला लागत. तुम्ही त्याला मारून तुम्ही आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांमध्ये एक राग आणि द्वेष निर्माण केलेला आहे. समाजामध्ये तेढ निर्माण केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा अजून जिवंत आहे. तुम्ही कायद्याने चालले असते तर सगळ्या गोष्टी बरोबर राहिल्या असत्या. सचिन थाटेने असं वक्तव्य केलं, मग काय करायचं आम्ही? बोला ना तुम्ही. सचिन थाटेने एवढं काही वक्तव्य केलं, आम्ही काय म्हणायचं? तुम्ही तर म्हटलं होतं महाराष्ट्र बुद्ध फुले आंबेडकरांचा नाही, हे पण म्हटलं तुम्ही. काय करायचं मग आम्ही? अरे महामूर्खांनो, ज्या रील स्टार लोकांनी हे मारलं ना, याला मोठं आपणच केलं बरं, हे लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांची व्हिडिओ बनवून हमदर्दी जिंकून हे लोक व्हायरल झाले आपल्यामुळं. समजलं काय? हे हरामखोर लोक मांग आणि महारामध्ये झगडे लावण्याचं कारण हे हरामखोर बनले. ते 10 ते 12 जण आहे ना, हे बनलेले आहेत. हे रील स्टार आहेत, सोशल मीडियावर काम करणारे लोक आहेत. यांनी हे सगळं कांड केलेलं आहे. यांना मोठं आपण केलं आहोत, हे लक्षात ठेवा. तुम्हाला सगळं स्क्रीनवर दिसून राहिलं असं. राजू थाटेला मारायचा उद्देश हाच आहे. मी पहिले राजू थाटेचा विरोध करत होतो, तो अण्णाभाऊ साठे आणि लवजी वस्तादावर बोलत होता. मला चुकीचं वाटत होतं कोणा महामानव वाईट टिप्पणी. पण आता तुम्ही त्या आंबेडकरी चळवळीच्या नेत्याला तुम्ही मारलं तर मला हे चुकीचं वाटत राहिलं. तुम्ही दंगली घडवण्याचं काम चालू केलं आहे. जे बिचारे मातंग समाज कायद्यात काही नाही आहे, त्यांना वाईट नजरेनं बघत आहे, द्वेषाच्या मार्गाने बघत आहे. हा, अरे तुम्ही तुमच्यामुळे झगडे होणार. आता तुम्ही ही दंगली घडवण्याचं काम आणलं, प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी प्लॅनिंग केलं. तुम्ही राजू थाटेला मारण्याचं प्लॅनिंग केलं. प्लॅनिंग असं केलं की जेबी म्हणून बोलावलं, आणि राजू थाटेला वाटलं चला आपलेच माणसं आहे, आपलेच लेकर आहेत, चला जाऊ आपण. हा माणूस गेला, सगळ्या गळे मिळला, आणि मग काय जयभीम केलं, तरी हा माणसाला मारू. अरे भावांनो, तुम्ही जयभीमचा वापर करून तुम्ही त्या माणसाला मारलं. अरे हरामखोरांनो, दिल्लीमध्ये जयभीमचा नारा गुंजून राहिला, हे लक्षात ठेवा. दिल्लीमध्ये जयभीमचा नारा गुंजून राहिला. जयभीम हे एक वाक्य नाही, आता आत्मसन्मान आहे, लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांचा जयभीमचा हा नारा, हा जयभीमचा नारा एक आत्मसन्मान आहे, एक विजयाचा नारा आहे, एक प्रतिद्वंद आहे. कळलं काय? जयभीम हा शब्द हा अलता भलता नाही. तुम्ही जयभीम वापरून हा राजू थाटेला बोलावलं आणि तुम्ही त्याच्याशी मारहाण केली. तुम्हाला काय वाटते बे? थांबा ना, तुमच्या पायरी भरले आलेले आहे. खोटे सांगत, माझं मत एकच आहे, एकामेकाची द्वेष करू नका, झगडे करू नका. एकामेकाची द्वेष करू नका, झगडे करू नका. तुम्ही चालू केलं, येण ते करणार. सोशल मीडियावर तुम्हाला भडकाऊ पोस्ट दिसून राहिले असत. राजू थाटेला मारलं, राजू थाटेला मारलं.
का फोडकाऊ? तुमच्यामुळं हे ते 5-6 नग आहे ना, 10-12 नग होते ते मारणारे, त्यांच्यामुळं मातंग समाजामध्ये आणि महार समाजामध्ये काय होणार? आता अजून तेढ निर्माण होणार. अगोदरच तेढ निर्माण झालं तर अजूनही तेढ निर्माण होणार आणि जाती जातीमध्ये दंगली पैदा होणार. लक्षात ठेवा. आणि रक्ताचे पुरं वाढणार. मी तुम्हाला आताही सांगतो, आता पुढचं भविष्य मी आता सांगून देतो तुम्हाला. काही दिवसांनी असं होणार, ह्या मातंग समाजाचा खून झाला, हा महार समाजाचा खून झाला, हा महार नेत्याचा खून झाला, त्या मातंग नेत्याचा खून झाला, असंच होणार आता. हा मातंग समाज गरीब मेला, आमका मेला, टमका मेला, त्याचा खून केला, याचा खून केला, असंच राहणार आता. का? कारण दंगली तुम्ही करून राहिल्या चालू. तुम्हाला शांतता पसंत नाही, मला असं वाटते. साने गुरुजी सांगून गेले, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, पुन्हा नाही नवावे. खरा तो एकच धर्म. अबे साने गुरुजीचं महत्व आणि साने गुरुजीचे शब्द जे आहे, हे प्रेमानं प्रेमाशी वागावे. तुम्हाला आहे तर दंगली पाहिजे. बुद्ध सांगून गेले, शांतीशिवाय पर्याय नाही. आणि सगळं आंबेडकरी समाज शांतीतेनं गजून राहिलेला आहे. पण तुम्ही देश पैदा केलेला आहे, झगडे करणारे तुम्ही स्वतः कारणीभूत राहणार. एकामेकाची जीव घेणारे तुम्ही कारणीभूत राहणार. कळलं काय? कारणीभूत तुम्ही राहणार. आणि हे ते 10 ते 15 लोक आहे ना, हे जे राजू थाटेला मारलं ना, राजू थाटेला, ह्या लोकांना व कारवाई तर झाली पाहिजे, याला जेलात नेलं पाहिजे, रिस्टारला. माझं हे मत आहे. काऊन? यांच्यामुळं मातंग आणि महारामध्ये ते निर्माण झालं, हे लक्षात ठेवा. आता याच्यासोबत लय दंगली होणार, मी तुम्हाला आताही सांगतो. ते शांत होणार नाही आता. यांनी एक आंबेडकरी चळवळीच्या नेत्याला मारलं, उद्या चालून आंबेडकरी चळवळीचा नेता एखाद्या मातंग समाजाच्या नेत्याला मारत होय. म्हणजे याला मारलं, मग तो याला मारल, मग त्याला मारल, मग याला त्याला मारता खून होणार. रक्ताचे पुरं वाढणार. मग विचार करा तुम्ही, हे थांबणार कधी? याच्यामध्ये उपवर्गीकरण मला दिसून राहिलं नाही, आरक्षण वर्गीकरण दिसून राहिलं नाही. तो त्याच्या मायला शिवाय देऊन राहिला, तो त्याच्या मायला शिवी देऊन राहिला, तो महामानवाला शिवी देऊन राहिला, तो त्याला शिवी देऊन राहिला, तो अण्णाभाऊ साठेला शिवी देऊन राहिला, तो बाबासाहेबाला शिवी देऊन राहिला, तो अमक्याला शिवी देऊन राहिला, तो त्यांच्या अमक्याला घेऊन शिवी देऊन राहिला, त्याची माय उधळी करून राहिला, तो त्याची माय उधळी करून राहिला. असंच चालू आहे आपल्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर. अरे माणूस म्हणून जगा ना. आणि जे रील स्टार आहे ना, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, माझं मत आहे. कारण मातंग आणि महारामध्ये दंगली घडवण्याचं काम यांनीच चालू केलं. आता हे म्हणजे त्रिगो लाट आलेली आहे. तशी उष्णतेची लाट येते ना, तशी त्रिगो लाट आलेली आहे. आली लाट कोणची? जातीवादीची. यांच्यामुळं सगळे भडकलेले लोक आहात सोशल मीडियावर, सगळे भडकलेले आहेत. सगळे आंबेडकरी नेते भडकलेले आहे आणि माता समाजी नेते पण भडकलेले आहेत. का? या 5 ते 6 ते 10-12 जण होते, त्यांनी प्लॅनिंग करून राजू थाटेला मारणं म्हणजे काय कमी विचार करा बरं. कोणाला हात उचलण्याचा अधिकार संविधानाने दिला नाही, कोणाला शिवी देण्याचा अधिकार संविधानाने दिला नाही. तुम्हाला कायद्याच्या प्रमाणात करायचं करू शकता. बाबासाहेबांचा कायदा लय मोठा आहे, पण तुम्ही कायद्याच्या विरोधात जात असाल तर सजा तुम्हाला होणार म्हणजे होणार. तुम्ही छाती टोकून शिवीगाळ करून राहिले, काही कामाचं नाही. काय वाटते तुम्हाला? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ, जय रमाई.